ब्रेक नंतर आपण थेट जातोय बीड मध्ये, कारण बीड मधल्या मस्साजोग मधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता मुख्य आरोपींना अटक करा याच मागणीसाठी मोर्चाला सुरुवात झाली आहे। सर्वपक्षीय नेते देखील या मोर्चात सहभागी झालेत। मोठ्या प्रमाणात बीडच्या या रस्त्यावर सगळे नागरिक उतरले आहेत आणि त्यांनी हातामध्ये फलक घेऊन खरं तर प्रमुख मागणी करत असल्याचं चित्र आहे। जरांगे पाटील असतील, बजरंग सोनवणे या व्यतिरिक्त अनेक सर्वपक्षीय नेते इथे उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येनं हे सगळेच नागरिक आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करतायत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन तिथे संबोधन देखील केलं जाणार आहे। ठिकठिकाणी आपण बघतोय हे सगळे नागरिक एकत्र येत संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक करा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा या मागणीसाठी हे सगळे एकवटले आहेत। मुख्य आरोपी अर्थातच वाल्मिक कराड याच्या अटकेच्या मागणीसाठी प्रामुख्याने हे सगळेच रस्त्यावर उतरले आहेत। आपण ही दृश्य बघत आहोत कशा पद्धतीने हे सगळे बीडवासी एकत्रित येऊन संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत। तर बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड हे देखील या मोर्चात सहभागी होत आहेत। तर अंजली दमानिया यांनी मात्र या मोर्चात सहभागी होणार नसल्याचं सांगितलंय। आपण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ठिय्या देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आपण ही दृश्य बघतोय, संभाजीराजे छत्रपती यांच्या व्यतिरिक्त अनेक नेते हे आता इथं उपस्थित आहेत। जरांगे पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला बघायला मिळते। हातामध्ये फलक घेऊन हे सगळेच बीडवासी रस्त्यावरती उतरले आहेत। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, वाल्मिक कराडला अटक करणं अशी देखील मागणी केली जाते। बीड मधील याच मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी, आपण तो बघूया। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आपण बघत आहोत बीड शहरातून आज विराट असा मोर्चा निघालेला आहे। आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच या मोर्चाला सुरुवाती झालेली आहे। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। पुढे आपण जर बघितलं तर इथून मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा सध्या मार्गस्थ होतोय। पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेवट होणार आहे। तिथे खरं तर मोर्चाच्या समारोपावेळी अनेक जे नेते मंडळी आहेत त्यांची भाषणं देखील होणार आहेत। आपण एकंदरीतच बघितलं तर आजचा या मोर्चामध्ये हे जे आरोपी आहेत यांच्यावरती आरोप केले जातात त्या वाल्मिक कराड यांना तातडीने अटक झाली पाहिजे। त्यासोबत इतर देखील आरोपींचा शोध हा होत नाही, शोध घेतला जात नाहीये, त्यांना देखील तातडीने शोधा। यासोबतच जी मागणी खरं तर नेत्यांकडून केली जाते, जी अंजली दमानिया यांनी देखील एनडीटीव्ही मराठीशी बोलताना म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। म्हणजे कुठेतरी या मोर्चाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावरती खरं तर कारवाई व्हावी अशी मागणी ही जोर धरली जाते। आपण समोर जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील असतील, यासोबतच इतर अनेक नेते मंडळी होती जे बीडमधले जर आपण विचार केला तर संदीप क्षीरसागर असतील, सुरेश धस असतील किंवा शरद पवार गटाचे देखील मेहबूब शेख असे अनेक नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। हातामध्ये आपण जर बघितलं तर आम्हाला न्याय हवा असे खरं तर फलक हे बघायला मिळत आहेत। जोरदार घोषणाबाजी ही खरं तर केली जाते। आपण मागे जर बघितलं तर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत खरं तर हे मोर्चेकरी जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत। एकंदरीतच आता खरं तर हा मोर्चा देखील निघालेला आहे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना, हल्लेखोरांना अटक तरी कधी होणार असाच प्रश्न करते यातून उपस्थित केला जातोय। प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, बीड।